आता आपला धंदा पण नीट चालू होता, बिझनेस नीट चालू होता, तर सेल नीट होता, तर फक्त माणसांनी कोणीतरी आपल्या कोणाला औषध टाकला, तोच आपलं नुकसान तेवढाच झाला. 180 ते 190 कोंबड्या त्याच्यामध्ये आपल्या मेल्या. फक्त शेडसाठीच 3.5 लागले. आणि भांडी ते खाण्यापिण्याचं वेगळं त्यांचं. ते म्हणजे प्युअर नसतात, एकदम म्हणजे मिक्सिंग असतात ते. गावठीला पण सोनाली मिक्स करून पण ते आजकाल तर खूप फसवफसवी चालू असते, खूप मिक्सिंग करून ते विकतात आजकाल. आता बघा, आता अंडी पण मांडायचे, आज कोंबड्या मांडायचे आपल्याला. आता 150 अंडी आपण मांडलेत कोंबड्यांना. आता पोल्ट्री फार्म मध्ये आता तुम्हाला जी मेन मेडिसिन लागतं तेच तुम्हाला दाखवतोय. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही पोल्ट्री फार्म करणार तर तुमच्याकडे कोंबडे कमी असेल का जास्त असेल तर ही मेडिसिन तुम्ही मेन ठेवा. तर समजा मी इच्छुक आहे नवीन पोल्ट्री फार्म स्टार्ट करण्यासाठी, तर तुम्ही काय ऍडवाइस द्याल मला? देशी कोंबडी पालन खरंच प्रॉफिटेबल आहे का, हे आज आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधून. देशी कोंबडीला 700 ते 800 रुपये पर किलोच्या हिशोबाने रेट मिळतो. तर आपण जाणून घेऊया की देशी कोंबडी पालन कसं केलं जातं, त्याचा प्रॉफिट कसा असतो आणि त्याचे रिगार्डिंग सगळी माहिती आपण आज ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आपण आलो आहोत जय मल्हार पोल्ट्री फार्मवर डोंबिवलीमध्ये. तर आपण देशी कोंबडी पालनाबद्दल सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आज आपण देणार आहोत. तर ह्या व्हिडिओला एंड पर्यंत बघा. वेलकम टू ॲग्रो एंटरटेनमेंट. चला हा व्हिडिओ सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव कामेश दत्तात्रय मसूरकर. मी आपला डोंबिवली वेस्ट देवीच्या पाड्यामध्ये राहतो. आपला फार्म आहे तिकडे. आणि आपला फार्म आता फार्मला आपले 4 ते 3.5 वर्ष झालेले आहेत. ओके, म्हणजे जनरली तुम्ही 2022च्या अराउंड स्टार्ट केला होता? हो हो. ओके, तर आता तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत इन टोटल? आता आपले टोटल मिळून सर्व मिक्स करून आपले 200 प्लस तर आहेत. ओके, आणि हे तुमचं प्युअर गावठी आहे राईट? हो हो, प्युअर गावठी. म्हणजे कोणता क्रॉस नाही किंवा जे डीपी क्रॉस किंवा जे ब्रीड्स वगैरे येतात? नाही, तसं नाही, आपलं प्युअर गावठी. प्युअर गावठी आहेत. हो. ओके, तर याच्या अगोदर तुम्ही काय करायचात? मी आपला जॉब करायचो याच्या अगोदर, माझगडॉक मध्ये मी होतो. ओके, म्हणजे एक प्रॉपर गव्हर्नमेंट कंपनीमध्ये तुम्ही नोकरीला होता? कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतो त्याच्यामधून. आणि मग पोल्ट्री स्टार्ट करायचं किंवा बिझनेस स्टार्ट करायचा हे कधी माइंड मध्ये आलं तुमच्या? नाही, लहानपणापासून आपण एक कोंबड्यांपासून नाही करायचो. म्हणजे लहानपणापासून आपल्या घरातच कोंबड्या पालन होतं ना, कोंबड्या होत्या, सगळे प्राणी पक्षी होते, त्याच्यातच मला पहिल्याच आवड होती. ओके, आपण तुमचा एक फार्मचा टूर करतच बोलूया. हो चालेल, या. की तुम्ही देशी किंवा गावठी कोंबडी ही का चॉईस केली? म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ब्रॉयलर किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे असतं त्या रिगार्डिंग का नाही विचार केला? नाही, आपल्या इथे कसं आपण एरिया नुसार आपण हे केले गावठी. आपल्या एरियानुसार आपल्या डोंबिवली शहरामध्ये आपल्या देवीच्या पाड्यामध्ये आपलं गावठी जास्त चालतात आणि पिल्लांची पण मागणी खूप आहे गावठीमध्ये, म्हणून आपण गावठी चॉईस केली. म्हणजे मार्केटच्या हिशोबाने तुम्ही हा डिसिजन घेतला की ही ब्रीड चॉईस करावी? हो हो. तर पिल्लांना पण खूप गिरायक असतात, खूप मागणी असते, म्हणून आपण गावठी चिक्स सेल करतो. तर स्टार्ट करायच्या अगोदर तुम्ही काय काय स्टडी केलेला मार्केटच्या व्यतिरिक्त? मार्केट म्हणजे आपण पहिला घरपासून स्टार्ट केलेला, जेव्हा म्हणजे छोटासा पिंजरा होऊन ते अंड्यांपासून चालू केला. नंतर आपल्या मित्राची जागा आहे, आपला पार्टनर पण आहे, ते आपण हे करून पार्टनरशिप करून मध्ये फार्म चालू केले. ओके, हा. तर म्हणजे स्वतःची किंवा पार्टनरची जागा आहे, त्यामध्ये तुम्ही शेड वगैरे बांधून मग तुम्ही स्टार्ट केलं राईट? हो. एक शेडला जनरल किती कॉस्ट आला तुम्हाला? 3-3.5 पर्यंत आला. 3-3.5 लाख पर्यंत. 3-3.5 लाख पर्यंत आला. आणि तुम्ही स्टार्ट करताना कितीने स्टार्ट केलं होतं? कोंबड्यांपासून. कोंबड्या? येस, आपण 50 कोंबड्यांपासून स्टार्ट केलेलं. 50 कोंबड्यांपासून स्टार्ट केलेलं. आणि कोंबड्यांची काय किंमत असेल त्यावेळेला? तेव्हा आपण 500 रुपये कोंबडी आणि 800 रुपये कोंबडा घेतलेला. ओके, हो. ते शेड साठीच 3.5 लागले. 3.5 लाख रुपये फक्त शेड साठी लागले. आणि भांडी ते खाण्यापिण्याचं वेगळं. स्वतःची जागा असली तर शेड तुमच्या आजूबाजूला पण काय प्रॉब्लेम नसेल, मुंगूस साप बीप यायचा, तर आपलं शेडचं बघा, शेडच्या बाजूला पण आपण हे नाही बांधलंय, कंपाऊंड बांधलं नाही. फ्री रेंज एरियामध्येच आपण करतो सर्व. तर काय काय कंपाऊंड मध्ये पण खर्च असतो. आता शेड आपण बांधू त्याच्यावर असतो. आता किती आपण लाखाचा बांधू का 1 लाखाचा बांधू का 50,000चा पण बांधू शकतो शेड, ते आपल्यावर आहे, किती कोंबडे ठेवू शकतो त्याच्यावर. ओके, पण मग तेवढी खरंच गरज असते तेवढ्या म्हणजे असं लक्झरी शेड बांधण्याची किंवा कशी? नाही, असं काही गरज नसते. तर आपण शेड बद्दल बोलत होतो की इन जनरल जर आपण समजा एक लक्झरी शेड न बांधता एक साधं शेड बांधलं तर तेही चालेल की एक चांगलं शेड असायला पाहिजे, किंवा शेडमध्ये काय काय फीचर्स किंवा काय काय आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, काय काय गोष्टी? नाही, शेड तुम्ही असं मोठा बांधा का छोटा तो प्रॉब्लेम नसतो. कोंबड्यांना निवारा चांगला भेटायला पाहिजे, त्याच्यावर कोणाला मुंगूस येणार नाही, साप येणार नाही, कुत्र्यांचा त्रास होणार नाही, असं तुम्ही शेड बांधू शकतात. ओके, त्यांच्यासाठी महत्वाचं त्यांना नीट फक्त निवारा पाहिजे बस. ओके, हा. आणि आता तुम्ही जसं पण मुक्त सोडलेले आहेत राईट कोंबड्या? हो. असे आतमध्ये हे नाही ठेवत? नाही, आम्ही फक्त सकाळी 7 वाजता सोडलं ना कोंबड्या, डायरेक्ट 6 वाजेपर्यंत बाहेरच असतात ते.
ओके. आतमध्ये फक्त 6 वाजता घेतो त्यांना. आतमध्ये 6 वाजता. पण तुमचं एक जनरल रुटीन कसं असतं दिवसभराचा फार्म वरती? तर फार्म वरती आता 7 वाजता आपण त्यांना सोडतो, गरम पाणी करतो त्यांना काय मेडिसिन देत असेल तर मेडिसिन देतो, नाही तर आपलं साधं पाणी गरम पाणी देतो त्यांना. आणि खाण्याची रुटीन, खाना टाकतो आपलं 2 टाइम त्यांना खाना असतो त्यांचा. ओके. हा, सकाळी त्यांचं गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ आपलं हे सगळे पदार्थ मिक्स असतात ते आपण देतो सकाळी. संध्याकाळी पीठ आणि सुकट असते, सुकटमध्ये त्यांना आपण पीठ मिक्स करून देतो. मग ते अंड्यांचा पण प्रतिशत वाढते त्यांचा आणि चांगले वजन पण वाढतं त्यांचा सुकट आणि पीठ देऊन. हा, मग तुम्ही चांगला पॉईंट सांगितलं की जर प्रोडक्टिव्हिटी पण वाढवायची असेल तर मग आपण काय करू शकतो. आणि जर त्यांचं वजनासाठी आपण काही हे घेतो. आता वजनासाठी कसं असतं, प्युअर गावठी कसे असतात, जास्तीत जास्त 1.5 किलो नाही तर 1700 पर्यंतच वाढतात. जे जास्त वाढतील 2.5 किलोचे वर, 2 किलोचे वर, 2.5 किलोचे वर, ते म्हणजे प्युअर नसतात, एकदम म्हणजे मिक्सिंग असतात ते. ओके. हा, गावठीला पण सोनाली मिक्स करून पण ते आता आजकाल तर खूप फसवफसवी चालली असते, खूप मिक्सिंग करून ते विकतात आजकाल बाजारामध्ये. पण मग घेताना आपण काय लक्षणं बघून घ्यावी किंवा काय फीचर्स बघून घ्यावे त्या एका कोंबडीचे? तर कोंबडीचे लक्षण म्हणजे ते कोंबडीचे पाय जास्त जाडे नसतात गावठीचे, एकदम म्हणजे वजन पण कोंबडी सहजासहजी 1 किलो पर्यंत वाढते कोंबडी. आणि कोंबडा समजा 1.5 किलो 1700, 1300, 1400 एवढा पर्यंत वाढतो. जास्त वजनचा कोंबडा आपला गावठी नसतोच. अच्छा. हा, आणि त्याचे पाय, डोळे, तोंड पण पुरं शरीर बघायचं गावठीचं बारीकच असतं एकदम. ओके. हा. आणि जर मला सुरुवात करायची आहे तर मी पिल्लांपासून सुरुवात करावी की मोठ्या कोंबड्यांपासून सुरुवात करावी? तर काय कसं असतं माहिती आहे का, पिल्लांचे जर तुम्हाला नीट ब्रुडिंग प्रॉपर येत असेल तुम्ही पिल्लांपासूनच सुरुवात करू शकतात. आणि जर तुम्हाला ब्रुडिंगचा काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही मोठे पक्षींपासून चालू करू शकतात. ओके. हा. आणि तुम्ही सेल करता म्हणजे हो, आपण मोठे सेल नाही करत जास्त करून, आपल्याकडे पिल्लांचीच ऑर्डर खूप असते, पिल्लांची मागणी खूप आहे, पिल्ला आपण सेल करतो, पिल्लांपासूनच आपण हे करतो. ओके. आणि पिल्लं तुमच्याकडे काय रेटने असतात? पिल्ला आपल्याकडे 1 दिवसाचा तुम्ही घेणार तर आपलं 60 रुपयाला आहे, 15 दिवसाचा 100 रुपये आणि 1 महिन्याचा 150 रुपये. सर्व संपूर्ण लसीकरण प्रॉपर ब्रुडिंग करून देतो. ओके. म्हणजे 1 दिवसाचा पण विकता आणि 15 दिवसाचा पण विकता आणि लसीकरण करून? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा. आणि यांची लसीकरण कशी असतात म्हणजे काय? लसीकरण म्हणजे 7व्या दिवसाला आपण लसोडा देतो, गंभोरा 14व्या दिवसाला, 21वाला परत लसोडा बुस्टर देतो आणि 28 दिवसाला गंभोरा बुस्टर देतो. हे सर्व 4 म्हणजे पुरा महिन्याचा तुम्ही पिल्लू घेणार ना तर 4 लसीकरण आपण करून प्रॉपर देतो. ओके. हा. आणि ट्रान्सपोर्टेशन वगैरे चार्जेस ते जे घेणार आपण असेल डिलिव्हरी देतात ना, आपल्याकडे सगळे कस्टमर आहेत ते इकडे जाऊन घेऊन इथेच येऊन देतात? डिलिव्हरी नाही आपल्याकडे. ओके. तर एकदा ऍड्रेस सांगून द्या जर कोणाला. आपला ऍड्रेस ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं फार्म आहे, ठाणे जिल्हा, डोंबिवली वेस्ट, देवीचा पाडा, 57 चौक, 57 इथे आपला फार्म आहे. तुमचा नंबर पण एकदा तुमचा सांगून द्या, काय नंबर असेल तो? 7738940015. ओके. हा. आणि एकदा तुमचं हॅचरीज पण युनिट आहे, तुम्ही आता बिल्ड करता राईट कोंबड्यांचं याचं, तर मला एकदा दाखवू शकता ते या इकडे. आता आपण ना असं प्रॉपर कोंबड्यांना उभारण्यावरच बसूनच अंड्यांवरच बसून हे करतो, मशीनचा जास्त उपयोग करत नाही. आपल्याकडे मशीन आहे 240 अंड्याची, पण आपण जास्त करून कोंबड्यांना खालीच अंडी पिल्लं काढतो. आता बघा, आता अंडी पण मांडायचे, आज कोंबड्या मांडायचे आपल्याला. आता 150 अंडी आपण मांडलेत कोंबड्यांना. ओके. हे टोटल 150 आहेत का? हा, सर्व ट्रे मध्ये. आणि एका याच्यात किती आहेत? एका याच्यात आता 14 आहेत, 15 आहेत, 13 असे सगळे वेगवेगळे ठेवले. ओके. आणि हे सगळे सेलिंगचेच आहेत राईट? हो, सर्व बुकिंग प्रमाणे आहे. ते बुकिंग प्रमाणे आपण कोणाला 50 पिल्लं, 100 पिल्लं, 200 पिल्लं असतील ना सहजासहजी तेवढे आपण देतो. कारण की आपण कसं कोंबडी खाली काढतो ना, आपली क्वांटिटी कमी निघते. इकडे आलं ना, आपण एक कोंबडीची पिल्लं फुटली नाही तर आपण ब्रुडिंगच आपण करतो ह्याच्यामध्ये. ओके. हा. आणि ब्रुडिंग इथेच करतो आपण. ह्या साईडला काय आहे? हे पिल्लं. अच्छा. या साईडला आपण हे पिल्लं आहे, 15 दिवसापर्यंत आपण इथे ठेवतो, नंतर तिकडे घेऊन जातो. ती 15 दिवसापर्यंत असेल का? हो, इथे आपल्याला इकडे 50 पिल्लं आहे, इथे 100 आहेत आणि इकडे 40 ते 45 पिल्लं आहेत. आणि पिल्लांना मग काय खायला देता तुम्ही? पिल्लांना आपण स्टार्टर देतो, स्टार्टर फीड असतो ते देतो. सर्व याच्यामध्ये खूप पिल्लंच असतं आपल्या याच्यामध्ये. इकडे हे कसलं आपल्या कोंबड्यांचं संध्याकाळचं बसायचं नियोजन. ओके. हा.
इथे हे काट्या त्यांच्यासाठी बांधल्यात का? एक काट्या त्यांना बसायला गेलाय आणि संध्याकाळचे आपल्या कोंबड्याचे गावठी कोंबड्यांना कसं वरतीच बसायला आवडतं ना, हा. तर आपल्या पहिल्या कोंबड्या झाडा विडावर बसायच्या, त्याच्यासाठी आपण हे बांधलंय त्याच्यासाठी बसायला त्यांना. गावठी कोंबड्या जनरली जास्त उंच याच्यावर बसायला आवडतं, त्यांना आवडतं. आणि झोपताना पण ते त्याच याच्यावर बसून झोपतात. आता इथे आपला हे कोंबड्या बघा बसलेत, इथे आपण कोंबड्या अंड्यानं ठेवतो बघा सगळे, बघा इथे आपण सगळे अंड्या, इथे आपले सगळे कोंबड्या अंडी घालतात, सर्व याच्यावर आले. ओके. अंड्यांसाठी गेलं आम्ही. ऊब देण्यासाठी वगैरे काय तुम्ही एक्स्ट्रा काही त्याच्यामध्ये ठेवता की कशामध्ये? जनरली फक्त कोंबडी नुसती नॉर्मली ठेवता? नाही ना, ऊब देण्यासाठी आपलं काय नाही, फडका असं आपलं बघा फडका असतो, तेव्हा कोंबडीसाठी फडका नाही, बस फक्त अंडी घालण्यासाठी थोडं ऊब देण्यासाठी आपण तिथे केलंय ना अंड्यांना. ओके. हा ठीक आहे. आणि ह्यांचे सणांच्या हिशोबाने म्हणजे आता पावसाळा आला किंवा थंडी आली तर मग आपण ह्याचं कसं नियोजन काही करावं लागतं? हो, करावा लागतो ना. काय आता medicines आपण वगैरे? आता मेडिसिन पण असतात त्यांची, आणि आता पावसाला आला, हिवाळा आला का उन्हाळा आला, त्याच्यावर सगळं आता त्यांचं तेव्हा वातावरण पण चेंज होतो ना, त्याच्याप्रमाणे त्यांना मेडिसिन करायला लागतं. ओके. हो. आणि ते जनरली एक मेडिसिन सांगू शकता तुम्ही की काय काय लसीकरण किंवा काय पाण्यात मिळून देता? दाखवू का? हा, दाखवून द्या. आता पोल्ट्री फार्म मध्ये आता तुम्हाला जी मेन मेडिसिन लागतं तेच तुम्हाला दाखवतोय. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही पोल्ट्री फार्म करणार तर तुमच्याकडे कोंबड्या कमी असेल का जास्त असेल, पण ही मेडिसिन तुम्ही मेन ठेवा. हे बघा, आता ऑस्टोवेट आहे, याच्यामध्ये कॅल्शियमचं असतं. ओके. हा महिन्यातनं तुम्ही 3 वेळेला तरी द्या कोंबड्या. सगळ्या मेडिसिन मधून एकदा तरी महिन्यातलं 3 वेळेला द्या. हा लिव्हर टॉनिक आहे, महिन्यातनं आम्ही 2 वेळेला देतो यांना 3 दिवस. म्हणजे आज म्हणजे पाण्यामध्ये फक्त mix करून? पाण्यामधून आता पक्षी असेल तर तिकडे लिहिलेला असतो किती पक्ष्यांवर किती द्यायचा असतो, ओके. त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकतात. आणि हप्त्यातनं 2 वेळेला कोर्सेरिन TH आम्ही फवारणी करतो. अच्छा. फवारणी ही लागतेच. तर कोण आपल्या फार्म मध्ये येतात बाहेरनं बिहेरनं, त्यातनं रोगराई पण यायला नको, ते आपण फवारणी करतो. आणि असा तो थंडीचा पण दिवस चालू आहे, मग ते आपलं लिक्झिन पावडर असते, टेट्रासायक्लिन पावडर असते, याच्यामध्ये आहे ती आहे. आणि आपण थंडीमधून आता जास्त करून ते काढा बनवून देतो त्यांना आपण. ओके. म्हणजे काढ्यामध्ये काय इन्क्लूड करतो? काढामध्ये आपण 10 आणि 9 पदार्थ मिक्स असतो. म्हणजे असं म्हणजे काय, आला, लसूण, हळद, काली मिरी, दालचिनी, अजून आपला कडुलिंबाचा पाला, आपला शेगाचा आपला शेंगा असतात ना, त्याचा पाळा असतो तो. तुमच्याकडे स्वतःहून व्हिजिट करतात, राईट? हो. पण मग तुम्ही हे मार्केट कसं करता तुमच्या? आपलं पण युट्यूब चॅनल आहे ना, आपलं फार्मचं युट्यूब जय मल्हार पोल्ट्री फार्म. जे मला पोल्ट्री फार्मने सर. सो फ्रेंड्स, सबस्क्राईब करा सरांच्या चॅनलला. आणि जी काय माहिती असते पोल्ट्री फार्म रिगार्डिंग किंवा मग सेल्ससाठी त्यांचा जो काही स्टॉक असतो ते त्यांच्या युट्यूब चॅनलवरच अपलोड करतात. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि सर, अशी काही तुम्हाला चॅलेंजेस फेस झाले आहेत एवढ्या तुमच्या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये? म्हणजे रोगाराईचं तर आपल्याला काय एवढा प्रॉब्लेम नाही आला, फक्त माणसांचाच प्रॉब्लेम आला. तर काय प्रॉब्लेम आला, आपल्या कोंबड्या होत्या, आता आपला धंदा पण नीट चालू होता, बिझनेस नीट चालू होता, तर सेल नीट होता, तर फक्त माणसांनी कोणीतरी आपल्या कोंबड्याला औषध टाकला, तोच आपलं नुकसान तेवढाच झाला. 180 ते 190 कोंबड्या त्याच्यामध्येच आपल्या मेल्या. बापरे. म्हणजे बस तेवढंच आपले कोंबड्या, बाकी नॅचरली असं काय नाही का आपले कोंबड्या मरत नाही, मरतात. सगळ्याच फार्म मध्ये असो का आपल्या फार्म मध्ये असो कोंबड्या मरतात. पण ते काय, ते हिट स्ट्रोक असते, आता उन्हाळ्यामध्ये हिट स्ट्रोक जास्त येतात. पण मग कोंबड्यांना कळतं कसं की म्हणजे ती आजारी आहे? हा, मग ती आजारी, ते आता आजारी असेल तर एका कोपऱ्यात उभी राहणार ती, नाही तर जास्त चालणार नाही, खानापिना खाणार नाही, अशी एकदम सुस्त बसून राहते ती. आणि तिच्या शीटवरनं पण समजू शकतो, तिच्या वागणुकीवरनं पण ते आपल्याला समजायला लागतं. ओके. मग तेवढं लक्ष असणं गरजेचं आहे स्वतःचं? गरजेचं आहे खूप. ते आपण नीट रोग बघितला ना पहिल्या स्टार्टिंग पासून कोंबडीपासून, तर आपण ते कोंबडीला नीट करू शकतो. तसं सपोज मी इच्छुक आहे नवीन पोल्ट्री फार्म स्टार्ट करण्यासाठी, देशी पोल्ट्री फार्म स्टार्ट करण्यासाठी, तर तुम्ही काय ऍडवाइस द्याल मला? की आता तुम्हाला कसं शेड तुम्हाला तुमच्यावर आता कसा बांधायचा असतो ते. आता तुम्ही खर्च पण करू शकतात, नाही खर्च करू शकतात. त्याच्यावर म्हणजे खर्च नाही केलेला चांगलं, म्हणजे तुम्ही नवीन शिकतायत ना,
मग तुम्ही कमी मधूनच स्टार्ट करा. शेड बांधा, अनुभव घ्या. म्हणजे किती कोंबडे तुम्ही काय 50 कोंबड्यापासून तुम्ही स्टार्ट करू शकतात किंवा पिल्लांपासून पण तुम्ही स्टार्ट करू शकतात. ओके. हा, ते असंच नाही का लाखाचा शेड बांधायला पाहिजे, तुम्ही बांबूंचा पण शेड बांधून तुम्ही करू शकता. आणि मग अशा वेळेला कमी प्राण्यांपासून सुरुवात करावी. नाही, कमी पासूनच चालू करा, 50 पासून स्टार्ट करा. कारण की तुम्ही घ्यायला जाणार 500 आणि 1000 पिल्लं, तुम्हाला काय समजत नसेल का म्हणजे मेडिसिनचं समजत नसेल, लसीकरणचं समजत नसेल, तर ते तुमची पिल्लं जास्त जास्त मरू शकतात. ओके. हा, धन्यवाद सर माहितीसाठी. तुमचा एकदा नंबर पुन्हा एकदा सांगून द्या. माझा नंबर 7738940015. ओके. हा. तर फ्रेंड्स, आज आपण जाणून घेतलं की गावरान कोंबडी पालन कसं केलं जातं. तर व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघितला असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला असेच फार्म्स रिगार्डिंग इंटरव्ह्यू जर बघायचे असतील तर. थँक्यू फॉर वॉचिंग ॲग्रो एंटरटेनमेंट.